नमस्कार, मी प्रियंका बिवल. जनवार्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या पुण्यातील विशेष घडामोडी. पुणे शहरात रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला. रमजान ईद निमित्त नमाज अदा करते वेळी अल्लाची ही प्रार्थना केली जाते. ईदसाठी मुस्लिम बांधव एकत्र येऊन ईदच्या तयारीला लागतात. घरोघरी काजू, बदाम, पिस्ता, चारोळे यांचा सुवास तसेच शिरखुर्मा आणि गुलगुलेसहित मेजवानींचे पदार्थ तयार करण्यात येतात. घरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येत असून कुराणातील वचने ऐकत चांद दिसताच ईद साजरी करण्यात येते. गोळीबार मैदान ईदगाह या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत मम्मादेवी ते ढोले पाटील चौक दरम्यानची सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. रमजान ईदमुळे सर्व धर्म समभाव संदेश यावेळी देण्यात आला. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, उल्हास पवार, अश्विनी कदम, पोलीस आयुक्त के पाठक या प्रसंगी उपस्थित होते. गेला महिनाभर सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उपवास महिनाभर केले आणि त्याचं आज या ठिकाणी ईद मोठ्या साजरी केली जाते. मी संपूर्ण पुणे शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना पुणेकरांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक राष्ट्रीय एकात्मतेचे एक चांगलं प्रतीक आज रमजान महिना म्हटलं तर संपूर्ण रमजान महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी साजरा करतो. सर्व जाती धर्माचे लोक त्यामध्ये सहभागी होतात आणि त्यामध्ये एक एकात्मतेचं दर्शन संपूर्ण जगाला या ठिकाणी दिसून येतं आणि असंच दर्शन असंच एकात्मतेची भावना संपूर्ण देशामध्ये जगामध्ये दिसली पाहिजे आणि त्या पद्धतीने सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन हे सर्व सण साजरे केले पाहिजे आणि त्या पद्धतीने एक आदर्श उदाहरण आज आपण रमजान महिन्यामध्ये आज पाहतो आणि आज ईदच्या निमित्तानं सर्वजण सर्व समाजाचे लोक या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीनं सर्व पुणेकरांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी ईदच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. पानी के टैंकर लगे हुए हैं जिन हजरात को वजू करना हो. हमारे सभी पुणे के मुसलमान भाइयों को ईद की शुभकामनाएं. हम पुलिस डिपार्टमेंट की तरफ से बिल्कुल चौकस हैं और आप बिल्कुल आनंद से अपना त्यौहार मनाएं. सबसे पहले मुबारकबाद दूंगा. ये हमारा 25वां साल है जिसके अंदर यहाँ पर ईदगाह ट्रस्ट, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संगठना, पुणे महानगर पालिका, पुणे कैंटोनमेंट बोर्ड और पुणे शांतता कमेटी इनके तरफ से गए 25वां साल या हिंदू मुसलमानों की एकता को बुलाकर मुबारकबाद देते हैं और सब हिंदू होता है और पूरा शहर में एक शांतता, अखंडता, एक राष्ट्रीय एकात्मता रखने के नाते ये प्रोग्राम हर साल हमारा होता है. पिछले 25 सालों से ये प्रोग्राम यहाँ पर चल रहा है. यह हर जाति, हर समाज, हर व्यक्ति को यहाँ पड़ती है. हर समाज के लोगों को हम यहाँ मानपान देते हैं और हर साल ये लोग आके यहाँ लोगों को ईद की मुबारकबाद देते हैं. हमारा देश आज एकता है, हमारा देश को एक बांधती है और मैं एक ही बात कहूँगा, ह से बने हिंदू, म से बने मुसलमान और दोनों एक हुए तो हम सब एक है. ये हमारे भारत देश का. ज्या ठिकाणी कमी पहिली नमाज झाली त्याच्यामध्ये 40,000 लोकांचा जमा होता. आता दुसरी नमाज 11 वाजता सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये देखील तेवढीच माणसं आहे. आज ईदची शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय के पाठक साहेब या ठिकाणी आले होते. तसेच पुणे महानगरपालिकेचे महापौर आदरणीय दत्ता धनकवडे साहेब आले होते. दिलीप कांबळे राज्यमंत्री ते आले होते. माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय रशीद खान साहेब ते देखील या ठिकाणी ईदची शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. माझ्याबरोबर बाबा कादरी आहे, ईदगाह ट्रस्टचे आमचे निजाम काझी आहे, माझे सहकारी मित्र ताहेर आसी आहे. हे सर्व मंडळी कालपासून आम्ही इकडे या ठिकाणी ही सगळी व्यवस्था पूर्ण करण्यासाठी राबवत आहे आणि दरवर्षी राबतोय आणि ही सेवा आमच्याकडून ईश्वर करून घेतोय. त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे. मी FTIIच्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला पुणे शहर जिल्हा काँग्रेस वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. FTIमधील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास काँग्रेसचे कार्यकर्ते वेळोवेळी पाठिंबा देत आहेत. FTIIच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासह इतर सदस्यांची नियुक्ती रद्द व्हावी या मागणीसाठी
गेल्या 36 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला शासनाला स्थगिती द्यावी लागली. विद्यार्थ्यांची बाजू समजून घेण्यात यावी यावरून काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले होते. FTIIच्या प्रभारी संचालकपदी प्रशांत पाठरावे यांची नियुक्ती करण्यात आली. या आंदोलनास काँग्रेसचा नेहमी पाठिंबा राहील असे मत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी यावेळी सांगितले. आज गेले 35 दिवस झाले FTIचे विद्यार्थी आंदोलन या ठिकाणी करतात की गजेंद्र चव्हाण यांची जी नियुक्ती केलेली आहे ती नियुक्ती रद्द व्हावी. आणि आज 35 दिवसामध्ये सरकारने या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलेलं नाही आणि आज त्यांच्या नोटिसा काढल्यात की एकतर FTI बंद करणार नाही तर विद्यार्थ्यांवर कारवाई करणार. हे भारतीय लोकशाहीला तडा चालला आहे. ह्या आजचे दिनचं सरकार जे आलेले या सरकारने हेच सगळं उद्योग केलेत की आज दडपशाही सगळ्या क्षेत्रात त्यांची लोकं पाहिजे. गजेंद्र चव्हाण आज भाजपचे कार्यकर्ते आहेत. मी म्हणतो चांगला लायक माणूस द्या ना. फक्त गजेंद्र चव्हाण एकच आहेत का आपल्या भारतामध्ये? आज एवढी माणसं आहेत या सृष्टीमध्ये काम करणारी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही कुणालाही नियुक्त करा ना. पण नाही, सरकार त्या भूमिकेवर ठाम आहे. सांगितलं होतं मोदींनी, लोकांचं सरकार आहे, विद्यार्थ्यांचं सरकार आहे, तरुणांचं सरकार आहे. अरे तरुणांवर का तुम्ही अत्याचार करताय? 35 दिवस इथले विद्यार्थी आज आंदोलनाला बसलेत आणि तुम्ही आज म्हणताय आम्ही बंद करून टाकू. बंद करूनच दाखवा. आता आम्ही काँग्रेस पक्ष आणि नागरिक शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांवरचा अन्याय आम्ही कुठल्या परिस्थितीत आम्ही सहन करणार नाही. आम्ही आता रस्त्यावर उतरलोय, अजून आम्ही आंदोलन तीव्र करू. या ठिकाणी मी एवढंच सांगतो की सरकारने आत्ताच जागेवर यावं. तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये तुमचे भाजपचे कार्यकर्ते टाकू शकत नाही. तुम्हाला आज मोदी सरकार सगळ्या क्षेत्रामध्ये भाजप आणि RSSचे कार्यकर्ते टाकू इच्छित आहे. पण आम्ही त्यांना सांगतो की असं चालणार नाही. ही लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न करताय. प्रत्येक ठिकाणी आम्ही अत्याचार सहन करणार नाही. अमित बागुल, सरचिटणीस, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी. या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एकच मागणी आहे की लायक माणूस दिला पाहिजे. विद्यार्थ्यांचा विरोध असताना 35 दिवस झाले संप चालू आहे, तर त्या मागणीबद्दल चर्चा न करता त्यांना उलट्या नोटिसा दिल्या जातात, त्यांना रेस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न केला जातो आहे. अशा प्रकारची दडपशाही यापुढं आणि आत्तापर्यंतसुद्धा कधी झालेलं नाही आहे. यापुढं काँग्रेस पक्ष कधी सहन करणार नाही आणि याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो. आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी संपूर्ण पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि यापुढे जर सरकारने गजेंद्र चव्हाण यांची जर बदली नाही केली आणि विद्यार्थ्यांची दिलेली नोटीस मागं नाही घेतली तर याच्यापुढं आम्ही इथं डेली रोजच्या रोज आंदोलन करू या ठिकाणी असं आम्ही जाहीर करतोय आणि पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. ॲडव्होकेट रमेश धर्मोत, चिटणीस, पुणे शहर काँग्रेस कमिटी. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे महानगरपालिकेची संकेतस्थळावरील माहिती मराठीमध्ये करण्यात यावी अशी मागणी अस्मिता शिंदे यांनी केली. पुणे नागरिकांना आणि सर्वसामान्यांना महापालिकेची माहिती समजावी म्हणून महानगरपालिकेचे संकेतस्थळ बनवण्यात आले. या संकेतस्थळाद्वारे सर्वांपर्यंत महापालिकेची सर्व माहिती अगदी आपल्या घरी पण वाचू शकतो. युवकांना कोणतीही माहिती मोबाईल्सद्वारे कुठे पण मिळू शकते. महापालिकेतील प्रत्येक शाखेची माहिती यातूनच देण्यात येत आहे. परंतु या संकेतस्थळावरील सर्व माहिती इंग्लिश भाषेत देण्यात आली आहे. त्यामुळे अशिक्षित व्यक्ती आणि इंग्रजी वाचता न येणाऱ्या व्यक्तींना हे संकेतस्थळाचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. हे संकेतस्थळ बनवून सुद्धा त्यांचा फायदा काहींना घेता येणार नाही. यासाठी हे संकेतस्थळ मराठीत सुद्धा बनवण्यात यावे अशी मागणी महापालिकेचे सभासद अस्मिता शिंदे यांनी यावेळी केली. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, म्हणून महानगरपालिकेची सर्व माहिती ही संकेतस्थळावर मराठीत करण्यात यावी असे आवाहन अस्मिता शिंदे यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नगरसेविका, माझी हीच मागणी होती महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे की आपल्या महानगरपालिकेचं संकेतस्थळ हे मराठीत असावं
आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठीत आहे आणि आपले हे संकेतस्थळ जे आहे हे इंग्रजीमधून आहे. हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अपुरं असल्यामुळे आणि हे निषेधार्ह असल्यामुळे मी महानगरपालिकेकडे आयुक्तांकडे ही मागणी केली होती की आपलं संकेतस्थळ हे मराठीत असावं आणि यासाठी मी वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. जर आत्ताच त्यांना निवेदन पुन्हा एकदा देऊन आले आणि जर 15 दिवसात हे झालं नाही तर मग आम्ही तीव्र आंदोलन घेणार आहोत असं मी त्यांना खडसावून सांगितलं आहे. आणि हे तीव्र आंदोलन कसं असेल हे तुम्हाला नक्कीच दिसेल. महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेची संकेतस्थळ ही मराठीत असताना फक्त पुणे महानगरपालिकेचं संकेतस्थळ हे इंग्रजीमधून का, म्हणून आम्ही हा मुद्दा आपल्या आयुक्तांकडे लावून धरला आणि हे संकेतस्थळ मराठीतून व्हावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त केली. आणि आता आम्ही त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि आम्ही हे काउंटडाऊन लावलेलं आहे. जर हे झालं नाही 15 दिवसात तर आम्ही नक्कीच तीव्र आंदोलन घेऊ. आणि एक सामान्य नागरिक म्हणून मी हे सांगू इच्छिते की हे खूप तीव्र आणि दुःखद बाब आहे की आपलं संकेतस्थळ हे मराठीत नाही. हे जर नसेल तर 15 दिवसात हे जर झालं नाही तर मग आम्ही नक्कीच खळफाटाक असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्यास आम्ही मागे पुढे बघणार नाही. धन्यवाद. बालगंधर्वमध्ये कलाकारांच्या वतीने वारी आनंद यात्रा चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कला, दृश्यकला, साहित्य, संस्कृती या विषयाचे भाष्य म्हणजे वारी आनंद यात्रा चित्रदर्शन होय. जिवंत चैतन्य प्रवाहाचे रूप आणि त्याच्या सजग अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. संत कवींच्या भक्तिरसाचा शांत उजेड तेवत ठेवण्यासाठी काही कलावंतांनी मनातील भावना, चित्र, प्रतिमा, शिल्पांचा मेळा या प्रदर्शनात भरविला आहे. हे प्रदर्शन 19 जुलैपर्यंत बालगंधर्व कला दालनात चालू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटक डॉक्टर गणेश देवी यांच्या बीजभाषणाने करण्यात आले. शरद कापूसकर, स्वाती कापूसकर, अबीर पटवर्धन, संजय टिक्कल, भास्कर हांडे, संतोष क्षीरसागर आदी कलाकारांच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तो मैं आपको 1 घंटे में कॉल करता हूँ और फिर आपको मैं डिटेल्स सब. हाँ ठीक है सर. आम्ही 18 जानेवारी 2015 रोजी सुदर्शन आर्ट गॅलरी येथे दिल्ली ललित कलाच्या संयोजनाने वारी या विषयावरती आम्ही एक सेमिनार आयोजित केलं होतं. त्यामध्ये कला क्षेत्रातले, साहित्य क्षेत्रातले अनेक दिग्गज लोक तिथं आले होते आणि तिथून ही संकल्पना असं झाली की आपण वारी ही आनंद यात्रा या विषयावर एक पुण्यामध्ये वारकरी लोकांना एक चित्रकलेतर्फे काहीतरी देऊया, साष्टांग नमस्कार करूयात आणि त्या संदर्भात आम्ही ह्या वारी या विषयावरती हे प्रदर्शन आयोजित केलं. आणि या प्रदर्शनामध्ये मुख्य हेतू हा होता की सर्व ग्रामीण भागातली माणसं, चित्रकला आणि या सर्व क्षेत्राशी एकमेकाला जोडली जावी, लोकांपर्यंत कला पोचली जावी आणि वारकरी हा जो आपला वारीचा जो संदर्भ आहे खूप मोठा आहे आणि त्याला एक चित्रकारांचं काहीतरी स्वरूप असावं, चित्रकारांना तिथपर्यंत पोचता यावं आणि चित्रकारांचं आणि समाजाचं नातं जोडलं जावं हा एक आमचा उद्देश होता. आणि त्या उद्देशातून आम्ही यामध्ये 20 कलाकार घेऊन 10 कवी आहेत आणि असं एक हे आपण शो आयोजित केलेला आहे. आणि संदेश भंडारे सर, डॉक्टर गणेश देवी सर, डॉक्टर सदानंद मोरे सर, जयंत जोशी सर अशा सिनियर माणसांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा शो. कसं असणार आहे? दृश्यकला म्हणजे तिन्ही क्षेत्रातल्या लोकांना एकत्र आणून एका मंचावर चित्रकारांतर्फे म्हणजे कलाकारांतर्फे वारीतल्या लोकांना आपल्या साष्टांग नमस्कार करता यावं आणि त्या वारीतल्या लोकांपर्यंत पोचता यावं, वारी समजून घेता यावं आणि सामान्य माणसांपर्यंत जाता यावं. हाच फक्त एक दुवा आपण म्हणजे जॉईन करण्याचा प्रयत्न इथपासून म्हणजे सुरुवात झालेली आहे. म्हणजे कालपासून काल इथं गणेश देवी सरांचं संभाषण झालं, त्यांनी काही मार्गदर्शन केलं आपल्याला कलेबद्दल. आजही आहे आणि उद्या काही कविता वाचनचा कार्यक्रम आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना.
कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. बालक शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित गटांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत समाजातील वंचित व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात खोटं काम करणाऱ्या सरकारकडून केले जात आहे. 2-3 वर्षाच्या अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी प्रवेश दिला जात आहे. तसेच प्रवेश विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रपूर्ती शासनाकडून होत नाही. त्यामुळे विद्यार्थी वेठीस धरला जात आहे. टॅब आणि चिक्कीसाठी हजारो कोटी खर्च होत आहेत. परंतु 25% प्रवेश प्रक्रियेमध्ये राजकर्ते गोंधळ घालत आहेत. शाळाबाह्य मुलांच्या नोंदणीसारखी फसवी कागदपत्र वापरत आहेत. प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रपूर्ती करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. हा अंतर्गत प्रवेशांचा प्रश्न वारंवार चिघळत आहे. हा सारा प्रकार चीड आणणारा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वेठीस धरणारा आहे, असे अजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. किशोर शिंदे, प्रशांत कनोजिया आदी मान्यवर यासाठी उपस्थित होते. जर ती जबाबदारी पार पाडत नसेल तर यापूर्वी ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केली होती त्याच्याही पेक्षा आक्रमक आंदोलनं शासकीय अधिकाऱ्यांना आणि संबंधित शाळांना अनुभवावी लागतील. कारण सर्वसामान्य वंचित आणि अविकसित घटकांना शाळेच्या बाहेर उभं करण्याचा हा प्रकार आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात या विद्यार्थ्यांनी येऊ नये अशा पद्धतीने शासन काम करते. म्हणून आता याच्या पुढचा लढा हा शासन व्यवस्थेच्या विरोधात असेल. 25% विद्यार्थ्यांना प्रवेश न देणारं शासन या राज्यात शासन करते म्हणून राहायला लायक आहे का, हा खरा प्रश्न आम्हाला आत्ता या ठिकाणी उपस्थित करावा असं वाटतं. 26 तारखेला या सगळ्या प्रश्नावरती शासनाचे अधिकारी आपण उत्तर शोधू असं म्हणतात. 26 तारखेपर्यंत आपण प्रयत्न करू थांबण्याचा. पण त्याच्यानंतर जर या सगळ्या प्रश्नात जर शासनाने संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या संदर्भात भूमिका घेतली नाही तर मात्र आंदोलनाला या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सामोरे जायला लागेल. PMP बस रस्त्यातच उभी केल्याने वाहतुकीला अडथळा येत असल्याने वाहतूक पोलिसांनी बसला जॅमर लावले होते. नो पार्किंग तसेच अन्य ठिकाणी 4 चाकी मोठे वाहने लावल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांद्वारे अशा वाहनांना जॅमर बसवण्यात येते. त्यानंतर त्यांना दंड करून हे जॅमर काढण्यात येते. हा नियम सर्वांना समान लागू असल्यामुळे काँग्रेस भवनासमोर उभी करण्यात आलेली PMP बसला सुद्धा जॅमर लावण्यात आले होते. मनपाकडे जाणारा मुख्य मार्ग असल्यामुळे मध्येच बस उभी असल्याने वाहतूक पोलिसांनी बसला जॅमर लावला. त्यामुळे पुणे नागरिकांना वाहतूक पोलिसांचे कौतुक वाटले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. कोथरूड येथील नाल्यात अज्ञात मृतदेह आढळून आला. कोथरूडमध्ये शीतल हॉटेल शेजारील नाल्यात अज्ञात मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस तपासानंतर हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला.
परिसरातील मृत्युंजय ईश्वर मंदिर येथे असणाऱ्या एका भिकाऱ्याचा हा मुलगा होता. मद्यपी असल्यामुळे नाल्याजवळून जात असताना तोल जाऊन नाल्यात पडला असावा आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे असे तपासणीनंतर सांगण्यात आले. नाल्यात पडून मृत्यू झाल्यानंतर 3 दिवसांनी पाण्याने फुगून त्याचा मृतदेह वर आल्यावर हा प्रकार पोलिसांना कळाला. आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.